स्वागत आहे तुमचं आजच्या खास व्लॉगमध्ये। कारण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी स्वतः बनवलेलं वॉल डेकोर। चला तर मग ते कसं आहे आपण पाहूया। सध्या मार्केटमध्ये हे खूप ट्रेंडिंगला आहे, याचे खूप सारे व्हिडिओज देखील आहेत सोशल मीडियावर। हे जेव्हा मी पाहिलं ना तेव्हा मला हे खूप आवडलेलं आणि मला हे पाहिजे होतं, पण माझं असं होतं की मला स्वतः बनवायचं आहे। मग मी थोडंसं सर्च केलं याचं रॉ मटेरियल वगैरे कुठे मिळेल, बाकी बेसिक जे लागणार होतं ते माहीतच होतं आणि ते सगळं साहित्य मला मिळालं देखील। मग मी खूप खुश झालेले, म्हटलं चला आता आपण फायनली हे बनवू शकतो। आणि मग हे मी करण्यासाठी सुरुवात केली। हे मी कसं बनवलंय आणि याचा फायनल लुक कसा झाला आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा। हे बनवण्यासाठी MDF बोर्ड आणि ॲक्रेलिक कलर, फेविकॉल, ब्रश आणि ॲक्रेलिक कलर वार्निश हे सगळं साहित्य लागतं। तुम्हाला हे मार्केटमध्ये सहज मिळेल। जर तुम्हाला बऱ्यापैकी पेंटिंग येत असेल तर तुम्ही देखील हे घरी बनवू शकता। तसं हे बनवणं खूप सोपं आहे। तरी सुद्धा तुम्हाला कोणाला बनवायचं असेल आणि काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता, मी नक्की सांगेन। याचा तुम्हाला उपयोगच होईल। सगळ्यात पहिलं मी प्रत्येक MDF रेक्टँगल शेप असलेल्या पीसेसला कलर दिला। प्रत्येक पीसेसला 2 वेळा कलरिंग केलं, त्यामुळे कलर छान बसला जातो आणि उठून दिसतं। नंतर प्रत्येक सणांचे कटिंग्स आहेत ना त्याला देखील 2 वेळेस कलर दिला। तसेच प्रत्येक मराठी महिन्यांची जी नावं आहेत त्याला देखील 2-2 वेळेस कलरिंग केलं आहे। कलरिंग केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर ॲक्रेलिक कलर वार्निश असं एक लिक्विड आहे। जसे की आपण नेल पेंट लावतो, त्यानंतर ते नेल पेंट लावलेले नेल्स असतात ना ते छान शाईन करण्यासाठी आणि बराच वेळ राहण्यासाठी जे टॉप कोट यूज करतात तसंच आहे हे।
हे ॲक्रेलिक कलर दिल्यानंतर वार्निश लिक्विड वापरलं जातं. त्यामुळे जे कलर दिलेले आहेत ते छान उठून तर दिसतातच आणि शाईन देखील करतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये आपण कुठलेही डेकोर घेतो त्याला देखील क्लीन करावं लागतं. तसेच याला देखील अधूनमधून क्लीन करावं लागणार. विदाऊट वार्निश सारखं सारखं क्लीन करून त्याचा कलर फेंट होईल. म्हणूनच जर वार्निश वापरलं तर जसं बनवलं आहे तसंच राहतं. म्हणून वार्निश वापरलंच पाहिजे. मी देखील यावर वार्निशचे 2 वेळा कोटिंग केलेले आहे. हे कलरिंगच्याच ब्रशनी केलं जातं. हे सगळं कलरिंगचं काम करून ते रात्रभर सुकण्यासाठी ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे घरातील सगळी कामं आवरून पुन्हा राहिलेलं काम करण्यासाठी बसलं. आता हे छान सुकून रेडी होते. हे फेविकॉलच्या मदतीनं चिटकवायला सुरुवात केली. यामध्ये मराठी महिन्यांची नावं आणि त्यामध्ये येणारे सण असं चिटकवले. तसेच पुढील मराठी महिन्यांची नावं आणि सण एक एक करून चिटकवले. नंतर MDFच्या बोर्डवर मराठी महिन्यांची नावं व सण हे क्रमाने चिटकवले आणि 1 तासभर पुन्हा सुकण्यासाठी ठेवलं. हे सगळं झाल्यानंतर याचा फायनल लुक कसा झालाय ते पाहूयात.
बघा फ्रेंड्स, आपला हँडमेड मराठी कॅलेंडर वॉल डेकोर तयार झाला आहे. हा केवळ डेकोर नाहीये, तर आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन म्हणजेच घंटी आहे, त्यावर क्लिक करा. म्हणजेच माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, मी आणखीन एक वॉल डेकोर केला आहे आणि बाल्कनीमध्ये एक ड्रॉइंग देखील केला आहे. ते तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंटमध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते तुमच्यासोबत शेअर करेन. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.